नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला पाहायचं आहे अप्लाय इंटर्नशिप केल्यानंतर, जॉबला अप्लाय केल्यानंतर आपल्याला एम्प्लॉय रिस्पॉन्सला कसं ॲक्सेप्ट जॉईनिंग करायची आहे किंवा इंटरव्ह्यूला कसं जायचं आहे हे आज आपण पाहणार आहोत. सुरुवातीला मी आलो इंटर्न लॉग इनवर. इथे आपला ID पासवर्ड टाकायचा, त्यानंतर कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन करायचं. OTP आल्यानंतर आपण आपल्या माय प्रोफाईलवर जाऊ. आता आपल्याला पाहायचं आहे एम्प्लॉय रिस्पॉन्समध्ये. पहिले आपण अप्लाय फॉर इंटर्नशिप केलं, तिथे जाऊन या मुलांनी यवतमाळ डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून सर्च केल्यानंतर तिथे रेमंड या आस्थापनेवर यांनी अप्लाय केलं. ते मागील व्हिडिओत आपण पाहिलं आहे. आता आपल्याला पाहायचं आहे एम्प्लॉय रिस्पॉन्स. एम्प्लॉय रिस्पॉन्समध्ये रेमंडला जे या ऑफिसला अप्लाय केल्यानंतर तिकडून याला शॉर्ट लिस्टेड किंवा इंटरव्ह्यूचे जॉईनिंग कॉल आलेला आहे. त्याला आपल्याला कसं ॲक्सेप्ट करायचं हे इथे आपल्याला दिसेल. यांनी 2 ठिकाणी अप्लाय केला, यवतमाळ अर्बन, तिथून पण याला शॉर्ट लिस्टेडचं व्हायचं आहे. इथे आपल्याला आपलं जॉईनिंग लेटर वगैरे दिसतं. याला शॉर्ट लिस्टेड केलं गेलं आहे रेमंड या ऑफिसमधून, म्हणून इथे याचं जॉईनिंग लेटर दिसेल आणि याला ॲक्सेप्ट जॉईनिंग इथे करावं लागेल. आपण पहिले सुरुवातीला जॉईनिंग लेटर पाहू. याचं नाव, रेमंडचं ऑफिसचं नाव असं सगळं लिहून आलेलं आहे आणि हे जॉईनिंग लेटर दिसतं. आपण आता पाहणार आहोत ॲक्सेप्ट जॉईनिंग आपल्याला कशी करायची आहे. चौथ्या ऑप्शनला क्लिक केल्यावर इथे दिसतं ॲक्सेप्ट जॉईनिंग. तिसऱ्या नंबरवर इथे रेमंड दिसतंय. याला असं सरकवल्यावर साईडला झाल्यावर आपल्याला इथे ॲक्सेप्ट जॉईनिंग दिसते. या टॅबला क्लिक करायचं. या टॅबला क्लिक केल्यावर इथे ॲक्सेप्ट जॉईनिंग असं लिहून येईल. हे पेज ओपन होईल. ॲक्सेप्ट जॉईनिंग असं लिहून येईल आणि इथे चेकबॉक्सला क्लिक करायचं आहे आणि इथे खाली येऊन ॲक्सेप्ट करायचं आहे. ॲक्सेप्ट किंवा डिक्लाईन करायचं आहे. तुम्हाला जर नाही करायचं असेल तर तुम्ही डिक्लाईन करू शकता, ॲक्सेप्ट करायचं असेल तर ॲक्सेप्ट करू शकता आणि इथे सबमिटचं बटनला क्लिक करायचं. तर इथे लिहून येईल जॉईनिंग ॲक्सेप्टेड आणि यानंतर आता तिथे जाऊन आपल्याला 2 सेट द्यायचे आहे डॉक्युमेंटचे आणि त्या ऑफिसला जायचं आहे. ओके, असंच तुम्हाला इंटरव्ह्यू कॉलसाठी पण येऊ शकतं किंवा डायरेक्ट जॉईनिंगसाठी पण येऊ शकतं. हे त्या आस्थापनेवर किंवा ऑफिसवर डिपेंड असतं. तर तुम्हाला डायरेक्ट जॉईनिंग देणार आहे की इंटरव्ह्यू कॉलला बोलवतं तसं इथे लिहून येणार. ओके, इथे ॲक्सेप्ट जॉईनिंग लिहून आलं, तिथे ॲक्सेप्ट इंटरव्ह्यू पण लिहून येऊ शकते. बाकीची माहिती आपण पुढील व्हिडिओ